नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता शेतकऱ्यांसाठी एक शासनाने योजना आणली होती, ती म्हणजे फार्मर आय डीची. ॲग्रीटेकच्या माध्यमातून फार्मर आय डी जनरेट केला जात होतं आणि त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी ही एक केंद्र सरकारची योजना आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेली आहे, फार्मर आय डीमध्ये नोंदही केलेली आहे. त्यानंतर फार्मर आय डीच्या सहाय्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा लाभही घेतला आहे आणि काही बरेच शेतकरी असे आहेत की ते फार्मर आय डीपासून वंचित राहिलेले आहेत. अद्यापपर्यंत फार्मर आय डी काढला नाही त्यांनी. फार्मर आय डी काय करायचं आहे, जनरेट करायचं आहे, म्हणजे नवीन काढायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड आहे, तर फार्मर आय डी सर्व सुविधासाठी जे शेतकरी योजना आहे त्यासाठी काय करावा लागतो, तो लागतोच. कोणत्याही योजनेचा फायदा घेण्यासाठी फार्मर आय डी आपल्याला असणं अनिवार्य आहे, गरजेचेच आहे. आणि त्यामुळं मग बरेच शेतकरी जे आता महा-डी-बी-टीचा फायदा घेत असतील, पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, त्यानंतर अशा बऱ्याच नवनवीन योजना शासनाच्या येतात आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे. आणि बरेच शेतकरी काय करतात बघा, आता फार्मर आय डीच्या सहाय्याने काय केलेलं आहे, लाभ घेतलेला आहे. आणि लाभ काय करतात, डुप्लिकेट पद्धतीने घेतात. मग तुमचं महा-डी-बी-टीचा असेल, त्यानंतर इतर योजनामध्ये असेल, तुमचं ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, अशा योजना शासनाच्या निर्देशनास आलेलं आहे की शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, फार्मर आय डीच्या सहाय्याने लॉग इन करून काय केलेलं आहे, योजनेमध्ये जे काही उपकरणं जे लागलेले आहेत, साधनं शेतीसाठी शासनाचे, त्याचा काय केलेलं आहे, डुप्लिकेट बिलं अपलोड करून वस्तू नसतानाही काय केलेले आहेत, बिलं उचललेली आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी. आणि त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी बिलं उचललेले असल्या कारणानं काय केलेलं आहे, शासनाने एक परिपत्रकच काढलेलं आहे की जे शेतकरी असं डुप्लिकेट करतील, म्हणजे फार्मर आय डीच्या सहाय्याने आपण काय करतो, महा-डी-बी-टी योजनेचा लाभ घेतो आणि तिथं मग आपण काय करतो, एखाद्या शेतकऱ्यांना कुट्टी मशीन लागली उदाहरणार्थ, आणि त्या शेतकऱ्यांनी कुट्टी मशीन खरेदीच केली नाही. फक्त काय केले, बिलं अपलोड केले आणि बिलं अपलोड केल्यानंतरच मग जे कृषी विभागाचे लोक आहेत ते आले आणि पाहिलं, तर मग तिथं कुट्टी मशीन सध्या अवेलेबल नाही. मग एखाद्या शेजारच्याची काय करायची आहे, दाखवायची आहे. असं हे सर्व डुप्लिकेट केलं आहे. आणि ते काय शासनाच्या निर्देशनास आल्यानंतर मग काय केलेलं आहे, जे शेतकरी असं डुप्लिकेट करतील त्यांचा 5 वर्षे काय होणार आहे, फार्मर आय डी ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार आहे. त्यानंतर त्याला त्या योजनेचा काहीही लाभ भेटणार नाही. त्यामुळं मग ज्या शासकीय योजना आहेत, मग तुमचा पीक विमा असेल, त्यानंतर महा-डी-बी-टीच्या पोखराच्या योजना असतील, त्याच्यानंतर कृषीमधून जेवढ्या योजना मिळतात, ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या सर्व योजनेसाठी तो 5 वर्षे अपात्र राहणार आहे. त्यामुळं मग कोणत्याही शेतकऱ्यांनी कुणीही असं डुप्लिकेटपणा करता कामा नये. कारण स्वतःचा त्यामध्ये काय आहे, नुकसान आहे. स्वतःचं नुकसान असल्याकारणानं ह्या गोष्टी काय करायच्या आहेत, असं डुप्लिकेट करायच्या नाहीत. तर नसता तुमचा फार्मर आय डी ब्लॉक होईल आणि 5 वर्षे परत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, शासकीय ज्या योजना आहेत त्या. कारण टोकन यंत्र बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतले होते, फक्त नुसते बिलं अपलोड केले होते. अद्याप टोकन यंत्र काय शासनाच्या निर्देशनास आले नाहीत. त्यामुळं मग शासनाला हे समजलेलं आहे की शेतकऱ्यांनी फक्त नुसते बिलच अपलोड केलेले आहेत, बाकी वस्तू वगैरे खरेदी केलेल्या नाहीत. आता असे हजारो शेतकरी आहेत की ज्यांनी टोकन यंत्र घेतले होते सरकी लावण्यासाठी कपाशी, आणि कपाशी लावण्यासाठी टोकन यंत्र घेतलेले, फक्त बिलं त्यांना काय केलेलं तर आढळून आले आहे शासनाला. आणि टोकन यंत्र शेतकऱ्याकडे दिसून आलेले नसल्याने हे काय केलेलं आहे, परिपत्रक काढलेलं आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, असं फ्रॉड केलेलं आहे. नुसते बिलं उचलून घ्यायचं काम केलेलं आहे, बिलं अपलोड करून बिलं उचललेली आहेत. अशा शेतकऱ्याचा फार्मर आय डी काय केला जाणार आहे, ब्लॉक केला जाणार आहे, बंद केला जाणार आहे 5 वर्षासाठी. आणि त्यानंतर परत त्या शेतकऱ्यांना महा-डी-बी-टीच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, सुविधा घेता येणार नाहीत. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि हा केंद्र सरकारची योजना आहे फार्मर आय डीची, ॲग्रीटेकची. कारण शेतकऱ्यांना सर्व योजनाचा काय करता येणार आहे, सुलभरित्या चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी काय केलेली आहे, ही योजना काय केली आहे, आखलेली आहे, काढलेली आहे. आणि त्यामुळं मग ह्याचा दुरुपयोग होऊ नये,
अशासाठी शासनाने परिपत्रक काढून शेतकऱ्यांना सर्वांना सांगितलं आहे की डुप्लिकेट वगैरे बिलं काही अपलोड केले योजनेचा लाभ घेण्याच्या साठी मग तुम्ही योजनेचा लाभासाठी जर डुप्लिकेट बिल अपलोड करून जर तसं काही शासनाच्या निर्देशनास आलं, कारण आता ऑटो फिल होत आहे म्हणजे काय केलं जातं डायरेक्ट ऑटोमॅटिकच ते काय केलं जातं बिलं बाहेर फेकले जातात ते ह्याच्या माध्यमातून ऑटोमॅटिकच काय केलं जातं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काय केलं जातं ते दाखवलं जातं आणि तसं काही शासनाला दिसल्यास मग आपला आय डी काय होणार आहे फार्मर आय डी जो शेतकऱ्यांनी काढलेला आहे तो ब्लॉक होणार आहे असंही शासनाच्या निर्देशनास आलं. आणि काही फार्मर आय डीला काय झालेलं आहे बघा एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर एका गटामध्ये 2.5 एकर जमीन आहे 1 हेक्टर आणि असे जर 1च हेक्टर जमीन त्या नावावर असल्या कारणानं गट जर तसे 2-3 पडले तर प्रत्येक गटाचा 1-1 हेक्टर काय झालेला आहे फार्मर आय डीला जमीन अटॅच झालेली आहे म्हणजे जास्त झालेली आहे. त्या शेतकऱ्यांनी एडिट करायचा ज्या फार्मर आय डीला जमीन कमी अटॅच झालेली आहे गट कमी आहेत मग तुम्ही महाडीबीटीचा वगैरे लाभ घेता की तुमच्या लक्षात येईल तर तुम्ही तात्काळ तलाठ्याशी किंवा मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क साधून काय करायचा आहे तो एडिट फार्मर आय डी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सर्व जे गट आहे तर ते ॲड करायचे आहे. दुसऱ्या गावात जमीन असेल तर ती जमीनसुद्धा काय करायची आहे त्याच फार्मर आय डीला लिंक करून घ्यायची आहे. अशी ही सुविधा काय केलेली आहे शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. मग ज्यांचा प्रॉब्लेम असेल ज्या शेतकऱ्यांचा त्यांनी तात्काळ काय करायचं आहे संपर्क करायचा आहे तलाठ्याशी आणि काय करायचं आहे दुरुस्त करून घ्यायचं आहे एडिट करून घ्यायचं आहे. हा एक आपल्याला फार्मर आय डीची एक अपडेट होती तेव्हा काय केलेली आहे पोहोचलेली आहे. मग कोणत्या शेतकऱ्याने असं डुप्लिकेटपणा करण्याचं काम करू नये कारण नुसते बिलं उचलायचे असेल आणि तसं काही शासनाला जर दिसलं फार्मर आय डीच्या माध्यमातून जर फ्रॉड केलं तर मग काय होऊ शकतो त्या शेतकऱ्याचा फार्मर आय डी 5 वर्षासाठी ब्लॉक होऊन त्यांचा लाभसुद्धा काय केला जाणार आहे 5 वर्षे बंद केला जाणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि फ्रॉड वगैरे काही करायचं नाही. स्वतःचाच काय होणार आहे ॲग्रीटेक आय डी काय होणार आहे बंद होणार आहे. धन्यवाद.